आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुत्र गुरुजन वर्ग आणि माझे मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझे नमस्कार. प्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी स्वतंत्र सूर्य मराठवाड्यातील तिमखान उगवला. मराठवाडा निजामशाहीची जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्य नेहमीच पढाण मराठवाड्यातील जनतेने पाहिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण तरीही मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीतून अटकून होता. भारतातील अनेक स्थानाचे स्वातंत्र्यानंतर भारताचे विलीन झाले, परंतु जुनागड, जम्मू काश्मीर व हैदराबाद स्थानिकांची विलीन करण्यास नकार दिला. मात्र शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम शासनाची विधित पोलीस कारवाईची घोषणा केली. आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तरी भारताचे अनेक स्थानाचे होते. त्यामध्ये हैदराबाद एक निजामाचे स्थान होते. ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्थान भारतात सामील व्हावं म्हणून प्रयत्न केले. तसेच वंदे मातरम चळवळीदारांनी अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु एकता न होतं. शेवटी करण्यास पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलिओ ही लसीकरण करण्यास कार्यवाही केल्यास मध्ये निजाम प्रभाव झाला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम करण्यात आले आणि भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला. जाता एवढंच म्हणतो की निजामतून घाशी पडला मराठवाडा भारताचा झाला. निजामतून घाशी पडला मराठवाडा भारताचा झाला. हजारो सलामी या दिवसाला महाराष्ट्र हा एक राष्ट्रीय सण झाला. जय हिंद, जय भारत.